भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तरी मस्त आंबट गोड चवीची आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे आमसूल बेसनाची कढी. ही चविष्ट लागते. तर एक भांडं रिकामं घेतलेले, त्याच्यामध्ये 2 स्पून घालायचे आगळ. आगळ आंबट असते, थोडी कमीच घ्यायची आहे. पोह्याचा स्पून असतो ना, त्यानं घेतलेला आहे. 2 मोठे स्पून घ्यायचं आहे बेसन. आणि आता त्याच्यामध्ये पाणी घालून हे बॅटर पातळ करून घ्यायचं आहे. स्पून पहा, या स्पूननी घेतलेलं आहे. आता 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यातले लम्स काढून घ्यायचे अशा पद्धतीनं. आता हे तुम्हाला बॅटर जे आहे ते पातळ वाटतं, पण ज्यावेळेला कढी उकळते त्यावेळेला मात्र घट्ट होण्याची शक्यता असते. जर घट्ट झाली तर काय करायचं, कोमट पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्या हिशोबानेच बेसन घेतानाच मुळात बेसन कमी घ्यायचं, म्हणजे ती कढी आहे ना पातळ थोडीशी राहिली पाहिजे. आता एक मोठा गुळाचा खडा आंबट गोड चव येण्याकरता तूप घेऊया. पातेल्यामध्ये 2 स्पून घ्यायचा साजूक तूप आणि त्याच्यामध्ये घालू मोहरी, जिरं, चॉप केलेला लसूण, हिंग आणि हळद टाकूया. आता घालू ताजे कढीपत्त्याचे पाने. आता हे परतून घेऊ व्यवस्थित. आणि आता ह्याच्यामध्ये पातळ जे केलेलं पीठ आहे ना, पाणी घालून ते बेसन आणि आगळ ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि चांगली उकळी आली की बंद करायचा गॅस आणि वर कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ. आणि पटकन उकळली म्हटलं की लगेच गॅस बंद करायचा. आता ही उकळलेली आहे कढी आपली, हे पहा छान शिजली गेलेली आहे. आता काय करायचं, त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊ. अदरवाईज तुम्ही म्हणाल कढी काय आम्ही करत नाही का, करता, पण प्रत्येकजण कढी करतात, पण करण्याची मेथड मात्र वेगळी असते. तर आता ही गरमागरम आपली कढी झाली आहे. पुन्हा एकदा तडका देणार आहोत झणझणीत त्याच्यावरती. लसूण, मिरची, हळद, आता लाल तिखट घालूया. आणि हा तडका जो आहे मस्त झणझणीत त्याच्यावरती वतून घ्यायचा असा. आणि हे उकळवायची काही गरज नाही. आता ही कढी उकळलेलीच आहे, मिक्स करायचं आणि खायचं आहे भातासोबत. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.